विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत आणि इच्छुक उमेदवारांची संख्या सुद्धा वाढू लागली आहे। बुलढाण्यातील शिंदे गटाच्या नेत्या प्रेमलता सोनवणे हे आपल्यासोबत आहेत। आपण पाहू की त्यांची सुद्धा उमेदवारी आता होण्याची शक्यता असे ते वर्तवले आहेत। तर ते पाहू आपण त्यांच्याकडून काय तुमची प्रतिक्रिया आहे की तुम्ही विधानसभेमध्ये उभे राहा। विधानसभेची निवडणूक लढावी असं माझ्या अस्तित्व संघटनेच्या महिलांची इच्छा आहे। कारण गेल्या 25 वर्षापासून आमचं जे सामाजिक कार्य चाललेलं आहे त्या अनुषंगाने आता आम्हाला रस्त्यावर उतरून लढे द्यायचे नाही आहे, तर आम्हाला कुठेतरी वरती आवाज पोचवायचा आहे। म्हणून आता महिलांची इच्छा आहे की आमचा आवाज बनवून तुम्ही आता विधान भवनात गेलं पाहिजे। नाही असं काय तुमच्यावरती म्हणजे ही वेळ आली की तुम्ही राजकारणामध्ये येऊन आले, जे 25 वर्षाचा संघर्ष तुमचा सामाजिक कार्यकर्ता आहे आणि तुम्ही राजकारणात एकदम उतरता? निश्चितच संघर्ष 25 वर्षाचा आहे आणि चांगल्या लोकांनी कुठेतरी राजकारणात आलं पाहिजे असं माझ्या संघटनेच्या लोकांची इच्छा आहे। आजपर्यंत आपण काम करत आलेलो आहे, पण राजकारणाच्या माध्यमातून आणखी कुठेतरी पॉवर येईल तर आणखी मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला काम करता येईल, आणखी जास्त प्रमाणामध्ये लोकांना आम्हाला न्याय देता येईल, महिलांना न्याय देता येईल, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, आदिवासींना, युवकांना असे सगळे प्रश्न आम्हाला घेता येतील, लढता येतील आणि तो न्यायही मिळवून घेता येईल आणि त्याच्यासाठी माझ्या लोकांची इच्छा आहे। आता यामध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघ तुम्ही निवडला आहे, त्यामध्ये विद्यमान आमदार संजय गायकवाड सुद्धा आहेत। विकासाच्या मुद्द्यावर गेल्या 5 वर्षापासून ते काम करत आहेत। त्यांच्या विरोधात उभं राहण्याची तुमची भूमिका एक स्पष्ट होते? त्यांच्या विरोधात नाही, कारण एका विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक उमेदवार असे असतात, ते इच्छुक असतात आणि उभे राहतातही। त्याच्यामुळे प्रत्येकाची विकासाची परिभाषा वेगळी आहे। माझी विकासाची परिभाषा ही आहे की त्याला आरोग्य चांगलं असलं पाहिजे, आता शेतीनिष्ठ प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती काम केलं गेलं पाहिजे, महिला सुरक्षेचा प्रश्न आहे त्याच्यावर काम केलं गेलं पाहिजे, युवतींना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिल्या गेली पाहिजे, युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न आहे, MIDCचा मुद्दा आहे, असे अनेक मुद्दे आहेत की ते विकासात त्याच्यावरती काम झालं पाहिजे। आणि मला वाटतं की हे काम आम्ही खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो, म्हणून मी हा विश्वास आहे मला की माझ्या सासर माहेरातली मंडळी मला आशीर्वाद देतील। उमेदवारी तुम्ही पक्षप्रमुखाकडे मागितलेली आहे, पक्षप्रमुखांची काही चर्चा झाली का? नाही, पक्षप्रमुखांशी माझी अजून चर्चा झालेली नाही, पण माहिती आहे की उमेदवारी मागत आहे म्हणून, एक महिला म्हणून आणि राजमाता जिजाऊंचा जिल्हा आहे आणि विदर्भ पंढरी म्हणून सुद्धा आमच्या जिल्ह्याची ओळख आहे। आणि आमच्या जिल्ह्यामध्ये बुलढाणा एक असा मतदारसंघ असायला पाहिजे की तिथे महिलांचीच उमेदवारी असायला पाहिजे परमनंट। आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या तर वाढलेली आहे। तुमच्या समोर आता एक महिला सुद्धा उभी राहणार आहे, जयश्री शेळके आहेत, पुन्हा रविकांत तुपकर आहेत आणि आता संजय गायकवाड आणि तुम्ही। त्याच्यामध्ये तुमचा टिकाव कसा लागणार, कसं वाटतं तुम्हाला? आमचं 25 वर्षाचं सामाजिक कार्य आहे, कुठलीही पॉवर नसताना केलेलं कार्य आहे आणि निश्चितच या सगळ्यांपेक्षा माझं कार्य सरस आहे हे जनतेला माहिती आहे। आणि म्हणूनच आज मायबाप जनतेने माझ्याकडे ही विश्वासाने बघते आहे आणि माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवते आहे। म्हणजे विधानसभा निवडणूक ही लढवण्याची तुमची भूमिका ठाम आहे काय? निश्चितच ठाम आहे। तर हे आपल्यासोबत प्रेमलता सोनवणे होते, जे शिंदे गटाच्या उमेदवार म्हणून ते आता उमेदवारी मागणार आहेत आणि त्यांनी मागितली सुद्धा आहे। पण त्यांच्याकडे आता पक्षप्रमुख यावरती काय भूमिका घेते आणि प्रेमलता सोनवणे यांना निवडणूक रिंगणात उतरवते का, हा प्रश्न आता जिल्हावासियांच्या समोर उभा राहिला आहे। कॅमेरामन सुनील मरीसह मी संजय जाधव, साम TV बुलढाणा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।